नमस्कार मंडळी, मी विजया गोखले नर्मदा गृहोद्योगमध्ये आपलं स्वागत करते। आज मी करणार आहे पनीरचा पराठा। काय काय साहित्य लागणार आहे पाहूया। पनीरचा पराठा म्हटलं की पनीर आलंच। पनीर हे बारीक करून घेतले मी, त्यात कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, तूप आणि कणिक भिजवून घेतली। जशी पोळीला कणिक भिजवतो तशीच ही कणिक भिजलेली आहे। आणि याच्यात मीठ आणि नर्मदा गृहोद्योगाचं लसणीचं तिखट मी याच्यात वापरणार आहे। खूप छान चविष्ट असतं। तुम्हाला सुद्धा लसणीचं तिखट हवं असेल तर कुरिअरच्या सहाय्याने मी पाठवते। तर चला करूया पनीरचा पराठा। प्रथम या बाउलमध्ये पनीर घेऊया। पनीर मी आधीच बारीक करून घेतलाय। त्यात कांदा घेऊया। कांदा अगदी बारीक चिरलेला आहे, छान चिरलेले। हे लसणीचं तिखट नर्मदा गृहोद्योगाचं, ते चविष्ट असल्या कारणाने आणि झणझणीत आहे, त्यात सगळं घातलेलं आहे, त्यामुळे मीठ जरा बेताने घालायचं, कारण लसणीच्या चटणीमध्ये मीठ आहेच। हे आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। हा कणकीचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची वाटी करायची। जशी मोदकांना पारी करतो तशी पारी करून घ्यायची आणि हे केलेलं मिश्रण त्यात भरायचं आणि पराठा लाटायचा। तवा तापत टाकलेला आहे। बंद करून घ्यायचे। व्यवस्थित भरपूर सारण भरलंय। जसं आपण मोदकात, पुरणपोळीत जसं भरपूर सारण भरलं तर पदार्थ तो होणारा छान लागतो चवीला। पिठी घेऊन आधी हाताने सारखं करायचं सगळं आतलं मटेरियल, म्हणजे सगळीकडे पसरतं आणि फुटत नाही। हलक्या हाताने पराठा लाटायला लागतो। तांदळाचं पीठ घेतल्यामुळे पराठा सरकतो व्यवस्थित। बाजूनी लाटून घ्यायचा, एकाच बाजूने कधीच लाटायचं नाही, पुरणपोळी काय किंवा पराठा काय। दोन्ही बाजूनी शेकवून घेतल्यावर त्याला तूप लावायचं आहे। तूप, लोणी, बटर काय पाहिजे ते लावून हा फुगलाय छान। आता असा हा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलेला आहे आणि हा आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे। तर चला गरम गरम पराठा खाऊया। पराठ्यावर साईचं दही आणि आता हे नर्मदा गृहोद्योगाचं लोणचं घेते। तुम्हालाही लोणच्यासाठी हवं असेल तर नर्मदा गृहोद्योगाला संपर्क करा। आंब्याचं टिकाऊ लोणचं, आंबा, लिंबू कुठल्या प्रकारचं पाहिजे त्या प्रकारचं तुम्हाला लोणचं मी कुरिअर करून देते। तर अशा प्रकारे हा पनीर पराठा तयार आहे। झकास चटपटीत लहान मुलांना मधून वेळी खायला हा छानच लागतो। चला तर पराठा खाऊया। नर्मदे हर। चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला मुळीच विसरू नका। चला।